रवींद्र धंगेकर महाराष्ट्राच्या राजकारणात जायंट किलर म्हणून गाजलेलं नाव. काँग्रेसच्या तिकिटावर लढताना धंगेकरांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आणि पुण्यात काँग्रेस कमबॅक करणार अशी चर्चा सुरू झाली. पण पुढच्या 2च वर्षात लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक हारलेल्या धंगेकरांनी काँग्रेसचा सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. पण त्यांच्या पक्षप्रवेशावेळी कुठली गोष्ट गाजली असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण. शिंदे म्हणाले, मी पोटनिवडणुकीत तिकडे होतो, सगळी फौज लागली, ती पोटनिवडणूक गाजली, एवढं सगळं करून पण रवींद्र धंगेकरांनी बाजी मारली. आता तुम्ही शिवसेनेत आलात, आता लोकांना कळेल हु इज धंगेकर, बरोबर ना? शिंदेंच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली आणि या वक्तव्यातून शिंदेंनी भाजपवर निशाणा साधल्याची सुद्धा. पण धंगेकरांच्या निमित्तानं शिंदेंच्या रडारवर भाजप आहे का? असेल तर कशामुळं? नेमकं राजकारण काय सुरू आहे पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी बघूयात शिंदेंच्या रडारवर भाजप असल्याच्या चर्चा का सुरू झाल्यात. तर निमित्त ठरलं धंगेकरांचा प्रवेश. धंगेकर कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, भाजपच्या बालेकिल्ल्यात ताकद निर्माण केलेले नेते. ठाकरेंच्या सेनेतले पदाधिकारी आपल्याकडे घेत भाजपनं कसब्यात जोर लावला होता. पण वैयक्तिक ताकद चांगली असलेल्या धंगेकरांना शिंदेंनी आपल्या बाजूने घेतलं. त्यात त्यांच्या पक्षप्रवेशावेळी शिंदेंनी आता लोकांना कळेल हु इज धंगेकर, बरोबर ना, असं वक्तव्य केलं. हु इज धंगेकर हे विधान केलं होतं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी. त्यामुळं धंगेकरांच्या प्रवेशावेळी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा उल्लेख करत शिंदेंनी भाजपवर निशाणा साधल्याचं बोललं जाऊ लागलं. पण ह्यातून एकनाथ शिंदे कुठले डावपेच खेळतायत? तर पहिला विषय म्हणजे धंगेकरांच्या माध्यमातून पुणे महापालिका स्वतंत्र लढण्याची तयारी. पुणे शहरात महापालिकेवर एकाहाती सत्ता मिळवण्याची ताकद एकसंध शिवसेना असतानाही नव्हती. त्यात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट असे 2 गट पडले आणि आधीच कमी असलेली ताकद विभागली गेली. पुणे महापालिकेत शिवसेनेला सत्ता मिळाली होती ती 2007 साली भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा पुणे पॅटर्नमुळं. पण मागच्या काही वर्षात पुण्यात भाजपनं एकहाती वर्चस्व निर्माण केलंय. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचीही पुण्यातली ताकद शाबूत आहे, तर एकनाथ शिंदेंची पुण्यात फार ताकद नाही. त्यामुळं भाजप प्लस राष्ट्रवादी हे कॉम्बिनेशन पुणे महापालिका सहज मारू शकतं. अशावेळी धंगेकरांना आपल्यासोबत जोडून घेत शिंदेंनी पुणे महापालिका स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. अजित पवार आणि फडणवीसांना एकाहाती डाव मारणं सोपं असताना शिंदेंनी पुण्यात आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याची तयारी सुरू केली आहे. स्थानिक राजकारण बघितलं तर धंगेकर भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या कसब्यात भाजपला डेंट देऊ शकतात. सोबतच शिंदेंच्या शिवसेनेला पुण्यात बूस्ट सुद्धा मिळू शकतो. त्यामुळेच शिंदेंनी धंगेकरांना आपल्यासोबत जोडत त्यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्याचा संदर्भ देत पुण्यात भाजपला रडारवर घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत. दुसरा विषय आहे तो छत्रपती संभाजीनगरचा. संभाजीनगरमध्ये सेना आणि भाजप युतीची सत्ता होती. संभाजीनगर हा अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी भाजपनं सुद्धा इथं आपली पाळंमुळं घट्ट रोवली. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर संभाजीनगरमधली रस्सीखेच शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप अशीच झाल्याचं बोललं जाऊ लागलं. कारण लोकसभेसाठी भाजप ही जागा आपल्याकडे खेचून घ्यायला इच्छुक होतं. पण एकनाथ शिंदेंनी जागा आपल्याकडेच राखली आणि इथून संदीपान भुमरेंना निवडून सुद्धा आणलं. विशेष म्हणजे मराठवाड्यात महायुतीची ही एकच जागा जिंकून आली होती. त्यानंतर विधानसभेत शिंदेंच्या शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 6 आमदार निवडून आले. पालकमंत्रीपदही त्यांच्याच वाट्याला गेलं. साहजिकच महापालिकेसाठी पुन्हा शिंदे गट विरुद्ध भाजप अशीच रस्सीखेच संभाजीनगरमध्ये सुरू झाली आहे. मागच्या काही दिवसात शिंदेंनी ठाकरे गटाच्या अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेतलं. काही मतदारसंघांमध्ये तर ठाकरेंकडं एखादाच माजी नगरसेवक शिल्लक राहिलाय. शिंदेंनी इथं आक्रमक भूमिका घेत भाजपला बॅकफूटवर ढकलायची तयारी सुरू केली आहे. आगामी महापालिका निवडणुका शिंदे भाजप स्वबळावर लढले तर भाजपला होणारं नुकसान जास्तीचं असेल. कारण या मतविभाजनात MIMच्या ताकदीमुळेही जागा जाऊ शकतात. साहजिकच शिंदेंनी संभाजीनगरमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका लावत भाजपला रडारवर घेतल्याची चर्चा आहे. इथं शिंदे स्वबळावर लढले तर नुकसान भाजपला आहे आणि सत्ता गमावण्याचा किंवा सत्तेतला वाटा कमी होण्याचा धोकाही. पण शिंदेंना भाजपला रडारवर घ्यायची गरज का पडते? तर भाजप लावत असलेला जोर. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला.
2017 मध्ये इथं शिवसेनेची एकहाती सत्ता आली होती. भाजपला मोठ्या अपेक्षा असताना इथं म्हणावं असं यश मिळालं नव्हतं. विशेष म्हणजे 2017ला मुंबईत शिवसेनेची ताकद काहीशी कमी पडली होती, पण ठाण्यात मात्र एकहाती शिवसेनेचा जोर दिसून आला. सेनेतल्या फुटीनंतर मात्र भाजप ठाण्यासाठी आणखी आक्रमक झाली. लोकसभेला लांबलेला तिकीट वाटपाचा निर्णय, त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही तिकीट वाटपाची रस्सीखेच, यामुळं ठाणे चर्चेत राहिलं होतं. तरी सुद्धा एकनाथ शिंदेंनी आपली ठाण्यातली ताकद अबाधित ठेवली. त्यांच्या या ताकदीला ठाकरे गटाकडून आव्हान देण्याचे प्रयत्न अनेकदा झाले, पण खऱ्या अर्थानं आव्हान देणं कुणाला जमलं असेल तर ते फक्त भाजपला. विधानसभेनंतर भाजपचे नेते गणेश नाईक ठाण्यात ॲक्टिव्ह झाले. त्यांनी ठाण्यात जनता दरबार घ्यायला सुरुवात केली. भाजपनं नाईकांना दिलेलं बळ हे शिंदेंना शह देण्यासाठीच दिल्याची चर्चा रंगली. पण ग्राउंड लेवलची परिस्थिती बघितली तर सेनेतल्या फुटीनंतर शिंदे ठाण्यात आणखी स्ट्रॉंग झालेत. त्यामुळं आपला हात जोर कायम ठेवण्यासाठी शिंदे ठाणे महापालिका स्वबळावर लढवू शकतात. अशावेळी त्यांची लढत असेल ती भाजपसोबत. संजय केळकर, रवींद्र चव्हाण या नेत्यांना ठाण्याच्या राजकारणात भाजपनं सातत्यानं बळ दिलंय. साहजिकच महापालिका निवडणुकीत आघाडीवर येण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होणार आहे. त्यात शिंदेंना रोखण्यासाठी भाजप ठाण्यात ठाकरेंची मदत घेऊ शकते आणि त्या बदल्यात ठाकरेंना मुंबईत ढील मिळू शकते. आता एकनाथ शिंदेंसाठी ठाणे हे सत्ता केंद्र आहे. त्यांना राज्याच्या राजकारणात पक्षाचा प्रमुख म्हणून बळकट होत असताना आपल्या होम ग्राउंडवरची सत्ता ताब्यात ठेवणं प्रचंड महत्त्वाचं आहे. त्यामुळं शिंदेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न इथं होऊ शकतो. पण एकनाथ शिंदेंची इथं असलेली ताकद बघता भाजपला सत्तेत वाटा मिळवणं सुद्धा पुरेसं ठरू शकतं. पण या सगळ्या सत्ता संघर्षाचं केंद्र आहे ते म्हणजे मुंबई. मुंबई महापालिकेत भाजप विरुद्ध ठाकरे असा थेट सामना झाला तर साहजिकच एकनाथ शिंदेंना मिळणारा स्कोप कमी होतो. जर एकनाथ शिंदेंना खरी शिवसेना आपलीच हा क्लेम आणखी मजबूत करायचा असेल तर मुंबईत प्रचंड यश मिळवणं गरजेचं आहे. विधानसभेला ठाकरे गटानं शिंदेंना मुंबईत शह देण्यात यश मिळवलं होतं. आता मुंबई महापालिकेत मात्र एकनाथ शिंदेंना हा डाव खेचून आणणं गरजेचं आहे. भाजपला सुद्धा मुंबई कुठल्याही परिस्थितीत जिंकायची आहेच. भाजपसाठी थेट ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना सोयीचा ठरू शकतो, कारण अशावेळी मनसे आणि शिंदे गटामुळं होणारं विभाजन भाजपच्या पथ्यावर पडू शकतं. त्यामुळं एकला चलोचा नारा देत भाजप मुंबई महापालिकेत सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतं. तर भाजपशी थेट सामना असल्यानं ठाकरेंची शिवसेनाही आपलं अस्तित्व राखू शकते. यात फटका बसू शकतो तो शिंदेंच्या शिवसेनेला. महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी, मुंबईचा अर्थसंकल्प आणि मुंबईतल्या इंडस्ट्रीज या सगळ्याचं महत्त्व प्रचंड मोठं आहे, जे महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या आपल्या हातात ठेवून कॅपिटलाइज करता येतं. आर्थिक महत्त्वासोबतच शिवसैनिकांचा मुंबईशी असलेला भावनिक कनेक्ट सुद्धा मोठा आहे. त्यामुळं या दोन्ही गोष्टी जुळवून घेण्यासाठी शिंदेंना मुंबईत यश मिळणं गरजेचं आहे. पण भाजपच्या साथीशिवाय ही गोष्ट शक्य होणार नाही असं चित्र सध्या तरी दिसतंय. साहजिकच अशावेळी महत्त्वाचे ठरतील ते डावपेच आणि दबावतंत्र. जर मुंबईसाठी भाजपवर दबाव टाकायचा असेल तर ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे भाजपला ट्रॅप करू शकतात. पुण्यात स्वतंत्र अस्तित्व तयार करत ते भाजपला ताकद असलेल्या जागांवर धक्का देऊ शकतात. संभाजीनगरमध्ये ताकद बळकट करत भाजपला काहीसे मागे ढकलू शकतात. आणि ठाण्यात भाजपला ताकद टिकवायची असेल तर सगळ्यात मोठं आव्हान शिंदेंच्याच ताकदीचं आहे. त्यामुळं या 3 शहरांमध्ये भाजपला काहीशी ढील देण्याच्या बदल्यात शिंदे भाजपकडून मुंबईतली स्पेस मिळवू शकतात. मुंबईत संधी मिळत नसेल तर या 3 शहरांमध्ये भाजपला ट्रॅप करणं शिंदेंना सोयीचं जाऊ शकतं. कारण भाजपला जशी मुंबईची सत्ता महत्त्वाची आहे तशीच पुणे, संभाजीनगरमधली सत्ता आणि ठाण्यातली ताकद राखणंही. पण एकनाथ शिंदेंना मुंबईत प्रचंड यश मिळालं तर ठाकरेंच्या राजकारणावर तो मुळावरचा घाव ठरू शकतो. त्यामुळं महापालिका निवडणुका आणि त्यातही मुंबई डोळ्यांसमोर ठेवून एकनाथ शिंदेंनी डावपेच आखणं सुरू केल्याचं म्हणता येतं. ज्यात निमित्त रवींद्र धंगेकर असले तरी एकनाथ शिंदेंच्या रडारवर आहे ते म्हणजे भाजप. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शिंदेंनी खरंच डावपेच आखायला सुरुवात केली आहे का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.